Okay. So now we are last lecture आपण काय डिस्कस केले, कोणते पॉइंट डिस्कस केलेले लास्ट लेक्चरला? स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. ऑर्गॅनिक स्ट्रक्चर, ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं काय ड्रॉ करायचं? स्ट्रक्चर. आता किती स्ट्रक्चर होते? एक असतं लेविस डॉट सगळ्यात बेसिक, त्यानंतर ओपन स्ट्रक्चर, त्यानंतर कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म बी, आणि नेक्स्ट काय होतं? येस, मॉलिक्युलर फॉर्म्युला ना, मॉलिक्युलर झिगझॅग लाईन, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण यूज करतो. ठीक आहे, फाईन. हे झाले सगळे कसे स्ट्रक्चर्स, पण हे आपण प्लेन पेपरवरती काढत असतो. पण ऍक्च्युली आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये असं डिस्कस करतो की जर कार्बन सिंगल बॉन्डेड आहे, कसा बॉन्डेड आहे? 4 व्हॅलेन्सी असते ना कार्बनची. हा, सो जर कार्बन सिंगल बॉन्डेड असेल तर तो कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो? तर sp3. कसला हायब्रिडाइज्ड असतो? हा, सिन्स तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे, त्याची जॉमेट्री टेट्राहेड्रल कन्सिडर केलेली असते. टेट्राहेड्रल असते. टेट्राहेड्रल म्हणजे 3 डायमेन्शनल जॉमेट्री आली. 3 डायमेन्शनल जॉमेट्री आली म्हणजे तो जो काही कार्बन आहे तो जरी 2 डायमेन्शन मध्ये तुम्ही प्लेन मध्ये 4 लाईन इकडे असे 1 2 वर खाली आजूबाजूला देताय, पण ऍक्च्युली ती कशी असते तर टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये. आणि त्या टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये कसं स्ट्रक्चर असते बघा. कन्सिडर करा काय. फॉर एक्झाम्पल हे 2 बॉन्ड आहेत आणि हे 2, असे टोटल 4 बॉन्ड आहेत. ह्या 4 बॉन्ड मधले हा सेंटरचा कार्बन आहे. हा सेंटरचा काय आहे? कार्बन. हा, त्यातली 2 जण प्लेन मध्ये असतात. कसे असतात? हा, 4 बॉन्ड मधले एक्स वाय प्लेन किंवा वायझेड जे काही प्लेन आहे, आणि एक असतो अबाव द प्लेन आणि एक असतो बिलो द प्लेन. म्हणजे एक असते टुवर्ड्स द वीवर आणि एक असते अवे फ्रॉम द वीवर, वीवरच्या पासून लांब. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समोर बसलाय तर तुम्ही वीवर आहे, सो ही 2 इन द प्लेन असणार आहेत. हे 2 बॉन्ड एक असणार आहे ते अबाव द प्लेन, बिलो द प्लेन. मग ते अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन हे वेज फॉर्म्युलानं कसं दाखवतो? ह्याला सॉलिड वेज म्हणतो. थिकन जाड जी लाईन असते ना, सॉलिड वेज. सॉलिड वेज म्हणजे अबाव द प्लेन म्हणजे टुवर्ड्स द वीवर, आणि डॅश्ड वेज आहे बघा त्याच्या पुढे. कसली वेज आहे? डॅश्ड वेज. तर डॅश्ड वेज मध्ये काय असणार आहे? उलट, अवे फ्रॉम द वीवर. काय असणार आहे? येस, डॅश्ड वेज ही काय असते तर अवे फ्रॉम द वीवर. आणि ही जी नॉर्मल लाईन आहे काय आहे? हा, ती इन द. यस, समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? ओके. So wedge formula, the three-dimensional 3D view of a molecule can be represented on a plain paper by representing the single bond using what? Using solid wedge, जी की above the काय असणार आहे? प्लेन. त्यानंतर ना डॅश्ड वेज, जी की सांगणार आहे की तो बॉन्ड आहे तो बिलो द काय असणार आहे तर प्लेन असणार आहे. अँड नॉर्मल लाईन्स काय आहे? नॉर्मल लाईन इन द प्लेन. नॉर्मल लाईन इन द प्लेन. A solid wedge is used to represent the bond projecting up from the paper and towards the reader. कोणाकडे असते? Towards the reader. A dashed wedge is used to represent a bond going backward below the paper away from the reader. And a normal line depicts the bond in the plane of paper. So this is the structure. टेट्राहेड्रल जॉमेट्री. कार्बनची जॉमेट्री कशी असते? हा, मग टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये हा जो डॅश्ड वेज आहे बिलो द प्लेन, हे जे सॉलिड वेज आहे अबाव द प्लेन, आणि हे सिंगल लाईन्स आहेत ते इन द. नेक्स्ट
फिशर्स प्रोजेक्शन्स और क्रॉस फॉर्म्युला. नॉर्मली फिशर्स प्रोजेक्शनला ना जो सेंटरचा कार्बन आहे असा क्रॉस दाखवला जातो. हा क्रॉस झाला म्हणजे हा कार्बन आहे. ह्या कार्बनला मग इथं बॉन्ड आहे, इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे आणि इथं कोणतरी असं. ऍक्च्युली हा नाही आहे ना, कारण मग अजून एक ब्रांच क्रिएट. इथं एचच आहे कन्सिडर. समझ में आ रहा है? So in this representation, a three-dimensional molecule is projected on the plane of a paper. So in Fisher's projection formula, same. आता solid wedge आणि dashed wedge कुठं वापरतो आणि कसे वापरतो बघूया. Same can be drawn by visualizing the molecule with its main carbon chain as a vertical line. See your main carbon chain. हा कार्बन आहे, हा पण कार्बन आहे आणि हा पण काय आहे कार्बन. सो तुमची जी कार्बन चेन असणार आहे ती कशी असणार आहे तर व्हर्टिकल लाईन वरती. ठीक आहे. ह्या कार्बनला जिथं क्रॉस झाला त्याला दोन ब्रांचेस असणार आहेत. पण दोन ब्रांचेस असणार आहेत हे बघा. जे हॉरिझॉन्टल असतात ना, फक्त एकच कार्बन आहे सेंटरला आणि हॉरिझॉन्टल आहेत. हा हे सॉरी हॉरिझॉन्टल नाही व्हर्टिकल आहेत. काय आहेत? उभे म्हणजे व्हर्टिकल ना, व्हर्टिकल आहेत. हे बघा हे डॅश्ड वेज आहे. डॅश्ड वेज आहे म्हणजे कसं असणार आहे? अबाव द प्लेन का बिलो द प्लेन? येस. आणि जे हॉरिझॉन्टल मध्ये आहेत ते अबाव द प्लेन असतात. समज में आ रहा है? परत इथं बघा, इथं एकच कार्बन होता सेंटरला. इथं सेंटरला एकच कार्बन होता. आता इथं बघा, ह्यामध्ये हा कार्बन आहे, परत हा पण कार्बन आहे, परत हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे. आपण काय म्हणतो फिशर्स प्रोजेक्शनला जे कार्बन असतात ते व्हर्टिकल लाईन मध्ये असतात. काय असतात कार्बन? व्हर्टिकल लाईन मध्ये. आणि जिथं क्रॉस होतो तो पण एक ऍक्च्युली कार्बनच आहे. हा क्रॉस झाला, हा पण काय आहे तर कार्बनच आहे. तर त्या केसमध्ये हा कार्बन जो आहे हा कोणाला जॉईन असणार आहे तर OH ला H ला OH ला H आहे. मग आपण काय म्हंटल, हे मधले दोन कार्बन आहेत ना, हा आणि हा, हे इन द प्लेन. आता हे काय असणार आहे? हे बघा नॉर्मल लाईन आहे इन द प्लेन. आणि जे एकदम टॉपला आहे आणि एकदम बॉटमला आहे, एकदम टॉपला आणि एकदम बॉटमला हे काय असणार आहे? येस, बिलो द काय असणार आहे तर प्लेन असणार आहे. आणि जे हॉरिझॉन्टली आहेत ते अबाव द प्लेन. जे हॉरिझॉन्टली आहेत ते अबाव द प्लेन. म्हणजे ही दोघं टुवर्ड्स द विवर, ही दोघं टुवर्ड्स द विवर. हे अवे फ्रॉम द विवर, हे अवे फ्रॉम द विवर आणि हे इन द प्लेन. कुठं असणार आहे? कुठं असणार आहे? इन द प्लेन. आता बघा, नॉर्मली कार्बन सिंगल बॉन्डेड असेल तर मी तुम्हाला काय म्हटलं, कसा हायब्रिडाइज्ड आहे? sp3 हायब्रिडाइज्ड. सो त्या केसमध्ये sp3 हायब्रिडाइज जो कार्बन आहे त्यामध्ये दोघं इन द प्लेन आहेत. कसे आहेत मैत्र्य? इन द प्लेन. सो इन द प्लेन म्हणजे आपण सिंगल लाईन दाखवतो फक्त. अबाव द प्लेन असेल तर सॉलिड वेज. सॉलिड वेज म्हणजे जाड पॉइंटेड आहे. आणि बिलो द प्लेन म्हणजे डॅश्ड वेज. हा असा स्ट्रक्चर आहे. तर दर कार्बन जो इथं आहे, जरी तुम्हाला दिसताना सिम्पली दिसत असेल तर दर कार्बन टेट्राहेड्रल जॉमेट्रीला येतं. म्हणजे हे जी दोघं आहेत ही दोघं कुठे आहेत तर ही दोघं कसे आहेत तर अबाव द काय आहेत तर प्लेन आहेत. आणि वरचा एक आहे तो बिलो द काय आहे तर प्लेन आहे. मग इथं खाली जो आहे तो इन द काय आहे तर प्लेन. हा जो आहे हा काय आहे? इन द प्लेन. हा इन द प्लेन आहे. ही दोघं अबाव द प्लेन, अबाव द प्लेन, अबाव द प्लेन, अबाव द प्लेन, बिलो द प्लेन, बिलो द प्लेन. समझ में आ रहा है? येस और नो? त्याला कसला प्रोजेक्शन्स म्हणतो तर फिशर्स प्रोजेक्शन्स. फिशर्स प्रोजेक्शन मध्ये काय काय लक्षात ठेवायचं? फिशर्स प्रोजेक्शन मध्ये पहिलं हे लक्षात घ्यायचं की जी तुमची कार्बन चेन आहे ती व्हर्टिकल लाईन मध्ये दाखवली जाते. ठीक आहे. जिथं कुठं क्रॉस येते तिथं कार्बन आहे, जिथं कुठं क्रॉस येते तिथं काय आहे तर कार्बन आहे. ठीक आहे. आणि मग जे काय तुमच्या एकदम टॉपला आणि एकदम बॉटमला आहे ते काय आहेत तर बिलो द प्लेन. आणि ही
हे अबाव द प्लेन, हे अबाव द प्लेन, आणि मधले जे कार्बन असतील इथं दोनच आहेत ना नॉन टर्मिनल एंडचे, ते इन द प्लेन असणार. कुठं असणार आहे? कुठं असणार आहे? इन द प्लेन. न्यूमॅन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता न्यूमॅन्स आणि सॉहर्स असे दोन कन्सेप्ट आहेत. काय आहेत? न्यूमॅन्स आणि सॉहर्स. जर तुम्ही इथेन घेतला, काय घेतला? इथेन. इथेनला किती कार्बन असतात बाळांनो? इथेनला 2 कार्बन. हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. एका कार्बनला किती हायड्रोजन अटॅच्ड असतात? 3. हे सिम्पलेस्ट फॉर्म दाखवते न्यूमॅन्स प्रोजेक्शन. आणि ह्याला पण किती असतात तर 3. ठीक. आता न्यूमॅन्स प्रोजेक्शन मध्ये जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो त्यावेळी 2 प्रकार आहेत. एक इक्लिप्स्ड आणि एक स्टॅगर्ड म्हणून आहे. इक्लिप्स्ड काय असतं? इक्लिप्स कधी फॉर्म होतंय? सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स असे 2 इक्लिप्स असतात ना. मग ते इक्लिप्स कधी फॉर्म होत असते? जेव्हा सगळे एका मागे काय आहेत तर एक. त्यामुळे मागचा ज्याचा जो आहे तो काय होत नाही तर दिसतच नाही. आता इथेन आहे. इथेनला किती बॉन्ड असणार आहेत तर 3 बॉन्ड असतात. हे 3 हायड्रोजन ऍटम्स आहेत. आता हे जिथे इंटरसेक्ट होतील, हे बघा माझं फिंगर येते तिथं, त्यामुळे इंटरसेक्शन दिसणार नाही तुम्हाला. हा जिथे इंटरसेक्ट होईल तिथं कार्बन असणार आहे. काय असणार आहे तिथं? कार्बन असणार आहे. सो नॉर्मली हा बघा, हा असा आहे. हा असा आहे. हा एक कार्बन आणि कार्बन कार्बन बॉन्ड असतो ना, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. असं आलं का लक्षात? आता मागचे जे 3 बॉन्ड आहेत, मागचे हा हा बरोबर ह्याच्या मागे असेल एक बॉन्ड. दिसणार आहे तुम्हाला? हा. मग अशा प्रोजेक्शन मध्ये ह्याच्या मागे बरोबर एक आहे, परत ह्याच्या मागे एक आहे, आणि ह्याच्या मागे, तिघांच्या बरोबर मागे आहे परफेक्टली. त्याला इक्लिप्स्ड प्रोजेक्शन म्हणतात. कसलं प्रोजेक्शन म्हणतात? आणि बरोबर आहे बघा, ह्या दोघांच्या मध्ये एक आहे, ह्या दोघांच्या मध्ये एक आहे, आणि ह्या दोघांच्या मध्ये एक आहे. दिसणार का? दिसणार ना? दिसणार ना? आता असंच आहे. दिसणार ना? दिसणार ना? ह्याला स्टॅगर्ड प्रोजेक्शन म्हणतात. काय म्हणतात? हा. मग न्यूमॅन जो आहे, हे जे रिप्रेझेंटेशन दाखवतो, असं नाही की फक्त इथेनचं दाखवतो, खूप जणांचं दाखवतो. फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि राहिलेले सगळे काय झाले त्याचे बॅलेन्सेस असं आपण कन्सिडर करतो. तर त्या केसमध्ये एक डॉट जो असतो हा समोरचा कार्बन, डॉट जो असतो तो समोरचा कार्बन. मग समोरच्या कार्बन पासून किती बॉन्ड आहेत? 3. 1 2 आणि 3. आणि अजून एक आहे तो मागचा कार्बन, त्याला सर्कल दाखवतो. काय दाखवतो? हे मागचं कार्बन. सो मागचा कार्बन जो आहे त्या इथून सर्कलच्या आउटर म्हणजे सर्कलच्या आउटर एंड पासून ब्रांच ड्रॉ करायची. इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. ह्याला इक्लिप्स्ड म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? जेव्हा अशा जवळ जवळ आहेत, म्हणजे बरोबर हा याच्या मागे, बरोबर हा याच्या मागे, बरोबर हा याच्या मागे, त्यामुळे हा काय आहे तर इक्लिप्स्ड आहे. काय आहे? काय आहे? आणि स्टॅगर्ड मध्ये काय असणार आहे? हा सेंटरला आहे, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. हा सेंटर पासून जे आहे ते समोरचा कार्बन, सर्कल म्हणजे मागचा कार्बन. ह्या दोघांच्या मध्ये ना, इथं ह्या दोघांच्या मध्ये, इथं ह्या दोघांच्या मध्ये. हे न्यूमॅन्स प्रोजेक्शन. कसला प्रोजेक्शन आहे? पण स्ट्रक्चर समजलं का? जर तुम्ही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कन्सिडर केला तर ह्याचे किती व्हॅलेन्सी असणार आहेत? 3. आणि ह्याचे किती व्हॅलेन्सीज असणार आहेत? 3. मग ते जे व्हॅलेन्सीज आहेत एका मागे एक येतील तर इक्लिप्स्ड, आणि क्रॉस मध्ये येतील तर स्टॅगर्ड, क्रॉस मध्ये येतील तर स्टॅगर्ड. So Newman's projection बघा. In Newman's projection, in this method, projection of three-dimensional molecule
on the plane of paper is drawn by visualizing the molecule by looking through a CC bond. कोणा थ्रू बघतो आपण? Yes. In such a case, the CC is not visible. दिसणार आहे का CC बॉन्ड? नाही दिसणार आहे. हा आणि हा बॉन्ड दिसतच नाही. हा याच्या समोरचा ह्याच्याबरोबर मागचा असेल तर मागचा पण दिसणार नाहीये. A convention is followed to represent the front carbon by a point and the rear carbon by a circle around it. Front carbon dot. The remaining three bonds at each of these two carbons are drawn like a spokes of wheel. So conventionally, three bonds at front carbon are shown to radiate from the center of circle, which is in front of carbon, and three bonds at the rear end are shown to radiate from the circumference of the circle. समजते का बघा हे वाले आणि हे वाले? हे कोण आहे सांगा? इक्लिप्स्ड. हा कोण आहे सांगा? स्टॅगर्ड. इक्लिप्स आणि काय आहे? स्टॅगर्ड. सॉहर्सचं प्रोजेक्शन पण सेमच आहे, फक्त रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. काय आहे? रिप्रेझेंटेशन वेगळं. मग रिप्रेझेंटेशन मध्ये सॉहर्स मध्ये काय असतंय? तुम्ही डॉट आणि सर्कल काढण्याऐवजी हा काय म्हणतो? एक स्लॅन्टिंग लाईन काढा. काय काढा? स्लॅन्टिंग लाईन. स्लॅन्टिंग लाईनला जी खालती बेंड झाली आहे तो पहिला कार्बन आहे, समोरचा कार्बन आहे, त्याचे 3 आणि त्याच्याबरोबर मागे 3. हा, मग जर हे असे असतील एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक, तर हा इक्लिप्स्ड. काय झाला? आणि ह्या दोघांच्या मध्ये हा आहे, ह्या दोघांच्या मध्ये हा आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये हा आहे. स्टॅगर्ड. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? In this representation, a CC single bond is represented by a long slanting line. The lower end of the line is represent the front carbon and the upper end the rear carbon. The remaining 3 bonds at 2 carbon atoms are shown to radiate from the respective carbons. So as the central CC bond is drawn rather elongated, the bonds remains radiating from the front and rear carbon do not intermingle. Intermingle म्हणजे एक दुसऱ्यामध्ये इंटरमिंगलचा विषय संबंधच येत नाही, कारण ते डिस्टंट आहे. जरी तुम्हाला असं दिसतंय की इंटरमिंगल झालेत पण काय झालेले नसतात. सो दिस फिगर शोज द सॉहर्स प्रोजेक्शन. सॉहर्स आणि न्यूमॅन फक्त त्यांनी दाखवताना अरेंजमेंट म्हटलं की वेगळा, हे असं असते, हे असं असते. न्यूमॅन म्हटला की समोरचा कार्बन डॉट, मागचा कार्बन सर्कल, बाकीचं सगळं सेम. हे 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 बरोबर ह्याच्या मागे असेल, ह्याच्या मागे असेल, ह्याच्या मागे असेल तर इक्लिप्स्ड, मध्ये असेल तर स्टॅगर्ड, मध्ये असेल तर, आणि स्लॅन्टिंग लाईन असेल तर सॉहर्सचा परत असं. समज में आ रहा है? येस और नो? येस और नो? आता बघा, ड्रॉ 2 न्यूमॅन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड 2 सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर प्रोपेन. तर प्रोपेनला किती कार्बन असतात? 1, 2 आणि ही काय तर 3 आहे. मग ह्या कार्बनला किती हायड्रोजन असणार आहेत? 3. ह्या कार्बनला किती हायड्रोजन असणार आहेत? 2. आणि ह्या कार्बनला किती हायड्रोजन असणार आहेत? 3. तुम्ही म्हणणार मॅम इथं कसं करायचं? इथं काय नाही, इथं कोणत्याही 2 कार्बनला कन्सिडर करायचं. म्हणजे घेताना प्रोजेक्शन घेताना फॉर एक्झाम्पल आता हा कार्बन आणि हा कार्बन जर मी घेतला तर ह्या कार्बनला डॉट देणार, समोरचा कार्बन झाला. त्या समोरच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन. सो 3 हायड्रोजनला मी इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन देणार. ठीक आहे. मग अजून आपण काय करतोय? सर्कल ड्रॉ. मग त्या सर्कल मध्ये हा सेकंड कार्बन आहे ना, सेकंड कार्बन आहे ना, हा फर्स्ट कार्बन आहे तर हा कोण आहे? सेकंड. तर हा हायड्रोजन एक, हा हायड्रोजन आणि हा पूर्ण ग्रुप एक लिहायचा. काय? CH3 म्हणून. पूर्ण ग्रुप काय म्हणून लिहायचा? हा. मग इथं आपण परत काय करणार आहे? ठीक आहे, इथं काय आहे तर H, इथं काय आहे तर H आणि इथं काय आहे तर येस, इथं काय आहे तर CH3. आलं का लक्ष? 2च कार्बन बघताना तुम्ही असंच बघणार आहे रे, समोर उभारल्यानंतर. समज में आ रहा है? बोलिए.
कुठं CH2 इथं नसणार पहिली गोष्ट, कारण किती बॉन्ड असायला पाहिजे? हा, कारण 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फायच व्हायला पाहिजे. ब्युटेन घेतला तर हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे आणि हा फोर्थ कार्बन आहे. नाव इट टोटली डिपेंड्स की तू कोणता कार्बन कन्सिडर करतोय. आता का असं म्हणते, हा CH3 आहे, हा CH2 आहे आणि हा CH2 आणि हा काय तर CH3. आता जर मी हा फर्स्ट कार्बन कन्सिडर केला आणि हा सेकंड कार्बन कन्सिडर केला, तर डॉटला हा फर्स्ट कार्बन आहे, तर हा इथं एक आणि इथे एक असे हायड्रोजन 3 आले. सर्कल घेतला तर सर्कलला इथं किती हायड्रोजन आहेत? 2. आणि हे राहिलेलं पर्ण CH2 काय येणार आहे तर CH3. म्हणजे इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि इथं काय येणार आहे तर CH2 काय येणार आहे तर CH3. असं का आलं तर तुम्ही ह्याला व्ह्यू केला फर्स्ट आणि सेकंड कार्बनला. जर तुम्ही व्ह्यू करताना सेकंड आणि थर्ड कार्बन व्ह्यू केला, कोणता कार्बन व्ह्यू केला? सेकंड आणि थर्ड. सो हा जर सेकंड आणि हा जर थर्ड आहे, तर बघा सेकंड आणि थर्ड मध्ये परत हा डॉट टाकायचा. सेकंड कार्बन आहे, सेकंड कार्बनला हायड्रोजन किती आहेत? 2 आणि एक CH3 आहे. मग इथं काय येणार आहे? इथं CH3 येणार आहे, इथं H येणार आहे, इथं H येणार आहे. मैत्र्य झोपा नाही काढायची. परत इथं CH2 आणि इथं काय तर CH3. मग परत इथं काय येणार आहे तर ह्याच्या बरोबर मागे CH3. इथं काय येणार आहे H आणि इथं काय येणार आहे H. हा कोण झाला? इक्लिप्स्ड. कोण झाला? स्टॅगर्ड काढताना आपण काय करणार आहे? दोघांच्या मध्ये परफेक्टली काढायचं. इथे काय? हा इथे काय? सो इथं काय आहे तर CH3, इथं H, इथं H, इथं बरोबर इथं H आणि इथं काय येणार आहे तर H. तेच सॉहॉर्स घ्यायचं असेल तर काय घेणार आहे? एक स्लॅन्टिंग लाईन घेणार आहे. एक स्लॅन्टिंग लाईन घेऊन इथं एक काय लिहिणार आहे? CH3, इथं काय लिहिणार आहे H, इथं काय लिहिणार आहे H. परत इथं काय? इथं CH3, परत इथं H आणि इथं H. सॉहर्स इक्लिप्स्ड. कॉन्सेप्ट समजतेय का? येस और नो? हे झालं रिप्रेझेंटेशन 3 डायमेन्शन्स. आपल्याला सीईटीला ह्याबद्दल काय जास्त विचारत नाही, पण हे माहित असायला पाहिजे, कारण पुढे आपण बायोमॉलिक्युल्स वगैरे बघतो त्यावेळी इन द प्लेन, अबाव द प्लेन कोण आहे काय आहे हे माहित असायला पाहिजे. ठीक, आता पुढे आपण डिस्कस करायचं आहे मेन टॉपिक. आता जर आपण म्हटलं तर स्टार्ट केलं असं आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं हे ओव्हरव्ह्यू होत. नाव वी आर गोइंग टू क्लासिफाय द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नाउ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज डन इन 2 ways. एक असते डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन असते आणि दुसरं असते डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. डिपेंडिंग अपॉन व्हॉट? फंक्शनल ग्रुप. सो सगळ्यात पहिला आपण बघायचं आहे डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन. नाउ डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन वी आर गेटिंग अ स्ट्रक्चर. सी हियर. हा, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड मेनली 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतात. एक आहे असायक्लिक, ज्याला आपण ॲलिफॅटिक म्हणतो आणि ती कसली चेन असते तर ओपन चेन. अल्केन, अल्किन, अल्काइन्स जे स्ट्रेट चेन मध्ये आहेत किंवा त्याला ब्रांचेस जरी असतील, काय असतील, पण ती ओपन चेन आहे. कसली चेन आहे ती? कसली चेन आहे ती? ओपन चेन. आता ओपन चेनचे एक्झाम्पल्स बघा. तर ह्याचे एक्झाम्पल्स लगेच बघूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ठीक. आता ॲलिफॅटिक असायक्लिक हा कोण आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3. हे स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. ह्याचं नाव काय आहे तर N ब्युटेन. ह्याला 10 ब्रांच असले तरी पण चालते, पण ही ओपन चेनच असणार आहे. काय असणार आहे ही?
ओपन चेन. ह्याला फंक्शनल ग्रुप जरी असेल तरी चालेल. फंक्शनल ग्रुप कोणताही असू दे, कसाही असू दे, पण चेन काय असायला पाहिजे तर ओपन. कशी असायला पाहिजे चेन? ओपन. आता हा बघा, ह्यामध्ये बघा, हे कसं पण असू दे, पण ही कसली चेन आहे? कसं पण म्हणजे एक्झॅक्ट मध्ये मी ड्रॉ केलंय. काय आहे हे? ओपन चेन. कसली चेन आहे? ओपन चेन मध्ये कुठेही रिंग नाही यायला पाहिजे. मग ते अल्केन्स असू शकतात किंवा कोणताही फंक्शनल ग्रुप असू शकतो किंवा अल्किन्स असू शकतात. काय असू शकतात? काय असू शकतात? अल्किन्स. दे आर कॉल्ड एज असायक्लिक और एलिफॅटिक और ओपन चेन. When we are going to discuss cyclic closed chain, तर त्या क्लोज्ड चेन मध्ये सगळ्यात बेसिक म्हटलं तर आपल्याला क्लोज चेन म्हणजे बेन्झिनच लक्षात येते का बेन्झिन लक्षात? क्लोज चेन म्हणजे बेन्झिन का? तर कार्बन किती असतात तर 6 आणि रिंग आणि कार्बन डबल बॉन्ड आणि काय असते तर सिंगल बॉन्ड. ती क्लोज चेन आहे, पण त्या क्लोज चेन मध्ये पण वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्यांना. होमोसायक्लिक असते क्लोज चेन किंवा हेटेरोसायक्लिक. Now what is homocyclic or what is heterocyclic? आपण काय म्हटलेलं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे त्यामध्ये कसला बॉन्ड असतो? CH बॉन्ड असतो. आणि जी मेन चेन असते ती मेन चेन कोणाची असते? मेन जी चेन असते ती कोणाची असते? मेन चेन कोणाची असते? कार्बनची. मेन चेन कोणाची असते? आता मी जे सांगते ते लक्षात घ्या की जी सायक्लिक क्लोज चेन आहे ती होमोसायक्लिक असू शकते किंवा हेटेरोसायक्लिक असू शकते. होमोसायक्लिक म्हणजे थ्रूआउट जी काही चेन आहे, चेन फॉर्म होण्यासाठी मिनिमम सायक्लिक चेन फॉर्म होण्यासाठी मिनिमम किती कार्बन लागतात तर 3 कार्बनच्या बगैर क्लोज्ड चेन फॉर्म होऊ शकत नाही. मग ही जी काही क्लोज चेन आहे ह्या क्लोज चेन मध्ये सगळेच जर कार्बन असतील, काय असतील सगळे? जी काही चेन आहे ती कशाची चेन आहे? कार्बन. तर त्याला आपण होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक असं म्हणतो. नाउ व्हॉट इज हेटेरोसायक्लिक? नाउ हेटेरोसायक्लिक मध्ये काय होते, सर्टन केसेस मध्ये तुमच्या रिंग मध्ये जो आहे त्या रिंग मध्ये हेटेरो ऍटम येतंय. काय येतंय? काय येतंय? हेटेरो ऍटम. मग हेटेरो ऍटम कोण असू शकतात? ऑक्सिजन असू शकते, नायट्रोजन असू शकते, सल्फर असू शकते. सो जर तुमच्या रिंग मध्ये हेटेरो ऍटम आहे तर डबल बॉन्ड इथं CH, इथं CH, परत इथं CH, परत इथं CH. हा फ्युरेन आहे. फ्युरेन कोण आहे हा? कोण आहे हा? फ्युरेन. हेटेरोसायक्लिक. कसला सायक्लिक आहे? होमोसायक्लिक अशी कोणतीही ऑर्गॅनिक कंपाऊंडची चेन जी की क्लोज्ड आहे. काय आहे? आणि त्या क्लोज चेन मध्ये जे काही बॉन्ड आहेत ते कार्बन आहेत. हे हायड्रोजन जे आहेत हे बाहेर आहेत. आपण आता हा लिहिताना असं लिहितो सायक्लोप्रोपेन. काय लिहितो आपण याला? हा रिंग बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये. मग हा कार्बन आहे, हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत रे? 2. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 2. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत तर? आलं का लक्षात? पण एवढा आपण दाखवत बसा नाही. बरं ठीक आहे. नाव तुमची होमोसायक्लिक किंवा हेटेरोसायक्लिक त्यामध्येही प्रकार आहेत. होमोसायक्लिक मध्ये एक येते ॲलिसायक्लिक. सायक्लिक तर आहेच. होमो ऍटम्स म्हणजे सगळे कार्बनची रिंग आहे. सगळी रिंग कशाची आहे? कार्बनची. पण त्यांच्या प्रॉपर्टीज कशासारख्या आहेत तर ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे. कशा कंपाऊंड सारखे? मग हे कोण असतात? ॲलिसायक्लिक. तर आता तुम्हाला मी दाखवला तो कोण? सायक्लोप्रोपेन. कोण? सायक्लोप्रोपेन नंतर हा जर असा ड्रॉ केला तर हा कोण आहे तर सायक्लोब्युटेन. कोण आहे हा?
ठीक आहे. परत हा जर मी ड्रॉ केला तर हा कोण आहे? सायक्लोपेंटेन. तुम्ही म्हणणार ह्यात काय आहे मॅडम? ह्यात काय आहे तर कार्बन आहेत हे. हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. दर कार्बनची रिंग मध्ये व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय झाली आहे? 2 राहिले. किती? 2. सॅटिस्फाय 2 राहिले. 2 सॅटिस्फाय 2 राहिले. सॅटिस्फाय 2 राहिले. 2 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 असं पण असू शकतं. इथे डबल बॉन्ड आहे एकच. मग तो सायक्लोहेक्झीन होणार. काय होणार? काय होणार? सायक्लोहेक्झीन. मग सायक्लोहेक्झीनच्या केसमध्ये काय होणार आहे? इथं एक कार्बन आहे, 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 इथं एक कार्बन. इथं हायड्रोजन एकच असणार आहे, कारण 1 2 बघा व्हॅलेन्सी ही 1 आणि ही काय तर 2 हो ना. आता ह्या कार्बनची तिसरी आणि ही कोणती व्हॅलेन्सी असणार आहे? चौथी. इथं CH2 येणार, CH येणार. काय येणार? बाकीच्या केसमध्ये इथं पण काय येणार आहे? CH2. 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 होमोअलिसायक्लिक म्हणजे सायक्लिक तर आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज कशासारख्या आहेत? ॲलिफॅटिक कंपाऊंड, स्ट्रेट चेन कंपाऊंड सारखे. मग त्यामध्ये सायक्लोहेक्झेन्स पण पॉसिबल आहेत. हेक्झइन हा कोण आहे तर? हा कोण आहे? हा सायक्लोहेक्झइन. हा सायक्लोहेक्झइन. का हेक्झइन? कारण त्यामध्ये एक डबल बॉन्ड आहे. त्यामध्ये काय? त्यामध्ये एक डबल बॉन्ड. ह्याला अजून एक वे मध्ये लिहिते. हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. ह्या कार्बनला ट्रिपल व्हॅलेन्सी आणि ही एक व्हॅलेन्सी, ही एक व्हॅलेन्सी झाली. म्हणजे तिथं हायड्रोजन येणार, इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. सो ह्याचं काय येणार आहे? सायक्लोपेंटाइन. काय येणार आहे? समझ में आ रहा है? यस और नो? हे कोण झाले? हे कोण झाले? होमोसायक्लिक. होमोसायक्लिक मधला कोणता प्रकार झाला तर? ॲलिसायक्लिक. कोण आहे? आता होमोसायक्लिक मध्ये अरोमॅटिक म्हणजे काय? त्याचे कंडिशन्स आहेत. आपण जेव्हा बेन्झीन हा टॉपिक म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंडचा टॉपिक डिस्कस करणार त्यावेळी आहे की सगळे कार्बन sp2 हायब्रिडाइज असायला पाहिजेत. हा, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असायला पाहिजे. हा, आणि लास्ट म्हणजे हक्कल्स रूल फॉलो व्हायला पाहिजे. म्हणजे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. हे 3 कंडिशन सॅटिस्फाय झाले तर त्याला अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतो. पण इथं सोप्या जाण्यासाठी आपण अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये काय म्हणायचं की कोणतीही रिंग ज्यामध्ये अल्टरनेट काय आहेत तर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल. कोणती अशी रिंग ज्यामध्ये अल्टरनेट काय आहेत तर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. मग त्या अरोमॅटिक मध्ये अजून 2 प्रकार सांगितलेत, बेन्झॉइड अरोमॅटिक आणि नॉन बेन्झॉइड अरोमॅटिक. बेन्झॉइड म्हणजे बेन्झिन रिंग. बेन्झॉइड म्हणजे बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग मध्ये किती कार्बन असतात? 6. मग बेन्झिन रिंग मध्ये 6 कार्बन आहेत आणि 6 कार्बन पासून येणारे जे काही डेरिव्हेटिव्ह असतील ते. मग आता ही बेन्झिन आहे. परत हा C6H5 आहे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, आणि इथं काय जॉईन झाले तर OH. हा फिनॉल आहे, फिनॉल. पण रिंग मध्ये ऑक्सिजन नाहीये. इथला जो कार्बन आहे
त्या कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH आलेला आहे. कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय आलेला आहे तर OH. कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय आलेला आहे तर OH आलेला आहे. इथे बघा, हा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे. आता दर कार्बनची 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. राहिली किती व्हॅलेन्सी? एक. H H H H इथं H आणि इथं परत काय येणार आहे H. हे बेन्झिन आहे. काय हा? ह्याला लिहिताना आपण कसं लिहितो? ह्याला लिहिताना आपण असं लिहितो. ओके. फर्दर ह्यातला एक हायड्रोजन ऍटम काय केला जातो? रिप्लेस केला आणि तिथं काय लावला तर OH. बेन्झिन डेरिव्हेटिव्हच आहे. बेन्झिन रिंग मधल्या कार्बनला OH लावला म्हणजे हा कसा झाला? C6H5 काय झाला तर C6H5 काय झाला तर OH. म्हणजे हा कोण झाला बाळांनो? फिनॉल. कौन झाला हा? कौन झाला हा? समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? नॉन बेन्झोइड. नॉन बेन्झोइड म्हणजे ज्यामध्ये कार्बन 6 पेक्षा काय आहेत तर जास्त किंवा 6 पेक्षा काय असतील कमी, पण ते अरोमॅटिक आहे. अरोमॅटिक आहे म्हणजे त्यामध्ये डबल बॉन्ड आणि काय आहे तर सिंगल बॉन्ड. काय आहे? डबल बॉन्ड आणि काय आहे तर सिंगल. सो नॉन बेन्झोइड मध्ये आपण हा एक म्हणू शकतो की ज्यामध्ये 5 कार्बन आहेत. 5 कार्बन मधल्या एका कार्बनायन आहे. इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे. कारण हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. अरोमॅटिसिटीसाठी कॉन्जुगेशन रेझोनन्स गरजेचं असतं. काय गरजेचं असतं? रेझोनन्स असतं. त्यानंतर ना हे एक बघा, 1 2 3 4 5 6 6 झाले का? 1 2 3 1 2 3 4 5 6 8 8 ची रिंग बनवायची. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन, सेवेंथ कार्बन आणि एट्थ कार्बन. हा कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. हा सिंगल बॉन्ड आहे आणि परत हा काय आहे तर डबल बॉन्ड. मग परत काय जॉमेट्री असायला पाहिजे? दर कार्बन कसला असायला पाहिजे? sp2 हायब्रिडाइज्ड. दर कार्बन कसा असायला पाहिजे? आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आणि अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड आहेत का? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहेत. इथं परत H येणार, इथं परत H येणार, इथं परत येते लक्षात? येस ऑर नो? ओके. बेन्झोइड अरोमॅटिक आणि नॉन बेन्झोइड अरोमॅटिक समजलं. होमोसायक्लिक मध्ये समजले का? अलिसायक्लिक म्हणजे काय आणि अरोमॅटिक म्हणजे काय? अलिसायक्लिक म्हणजे फक्त रिंग. अलिसायक्लिक म्हणजे फक्त आणि ती रिंग सगळी कार्बनची असणार आहे. मग त्यामध्ये एखादा डबल बॉन्ड किंवा एखादा ट्रिपल बॉन्ड असू शकतो. आता हेटेरो अरोमॅटिक. हेटेरो म्हणजे काय असणार आहे? त्यामध्ये काय असणार आहे? हेटेरो अरोमॅटिक म्हटलं म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे? हेटेरो अरोमॅटिक मध्ये काय असणार आहे? हेटेरो ऍटम. कोण असणार आहे? नाउ हु आर द हेटेरो ऍटम्स? ऑक्सिजन, नायट्रोजन और सल्फर. हु आर द हेटेरो ऍटम्स? येस. आणि हेटेरोसायक्लिक मध्ये एक असतंय हेटेरोसायक्लिक आहे आणि अरोमॅटिक आहे. आणि दुसरं असतं हेटेरोसायक्लिक तर आहे पण अरोमॅटिक नाहीये, नॉन अरोमॅटिक आहे. काय आहे? नॉन अरोमॅटिक. आता हेटेरोसायक्लिक आणि अरोमॅटिक जो आहे आपण एक एक्झाम्पल घेतो, पायरिडिन. पायरिडिन, पिपरडाइन असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. हे पायरिडिन आहे, इथं नायट्रोजन. तर डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड आणि इथं काय येतं? सिंगल बॉन्ड. हेटेरो अरोमॅटिक. काय आहे? हेटेरो अरोमॅटिक. तर हेटेरो नॉन अरोमॅटिक मध्ये कोण असू शकतो? तर हा वाला बघा,
ह्याला पायरेन म्हणतो आपण. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? इट इज अ पायरेन. तुमचं ग्लुकोज आहे ना, ग्लुकोज, त्याचं सायक्लिक रिंग असं असते, ग्लुकोपायरेनोज म्हणतो आपण. आणि आपण एक फ्युरेन बघितलेलं होतं. फ्युरेन मध्ये काय होते? 4 कार्बन रिंग होते. सो दिस इज पायरेन which is present in glucose, and this is furan which is present in fructose. ग्लुकोपायरेनोज आणि फ्रुक्टोफ्युरेनोज. ग्लुकोपायरेनोज आणि समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. आता थोडे एक्सप्लेन करत करत एक्झाम्पल्स लिहून घेऊया. ठीक आहे. The carbon atom bonded to each other lie in the core of organic molecules and are described as a carbon skeleton of the molecule. So it is the carbon skeleton of a molecule that decides its shape and size. A variety of carbon skeletons are found in different organic compounds and accordingly they are classified. सगळ्यात पहिला काय आहे तर असायक्लिक और ओपन चेन. हेडिंग टाका. पहिला हेडिंग टाका. हे बघा, हे पायरिडिन तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, नायट्रोजन. पायरॉलला काय असते? फ्युरेन सारखा स्ट्रक्चर असतो, फक्त नायट्रोजन असते आणि त्याला हायड्रोजन. इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. परत इथं काय येणार आहे तर फ्युरेन. फ्युरेनला सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन. हा फ्युरेन आहे. नेक्स्ट हा थायोफिन. थायोफिन परत सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. नेक्स्ट हेट्रोसायक्लिक नॉन अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये कोण कोण आहे? टेट्राहायड्रोफ्युरेन, ज्यामध्ये फक्त एक हेट्रो ॲटम आहे, ऑक्सिजन. नेक्स्ट आहे पिप्परडाइन. पिप्परडाइन मध्ये काय असते? पायरिडिन सारखंच, पण पिप्परडाइन मध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड नसतंय आणि नायट्रोजनला हायड्रोजन जॉईन झालेलं असते. पिप्परडाइन मी काय सांगितलं लक्ष द्या. पायरिडिन सारखंच पिप्परडाइन असतंय, पण पिप्परडाइन मध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड नसतंय आणि नायट्रोजनला काय जॉईन असते तर हायड्रोजन. आणि पायरेन, ग्लुकोपायरेनोज म्हटलेलं ना, त्या ग्लुकोपायरेनोजचा पायरेन. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, पायरेन. काय म्हटलं? हो, खालचे पण लिहायचे. हेट्रोसायक्लिक नॉन अरोमॅटिक. वरचे आहेत ते हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक, खालचे आहेत ते हेट्रोसायक्लिक नॉन अरोमॅटिक. नॉन अरोमॅटिक म्हणजे त्यामध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड अल्टरनेट वे मध्ये नाहीये. सो द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस, सगळ्यात इम्पॉर्टंट जरी म्हटलं तरी पण चालेल, ज्यावरती आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री निर्भर आहे, की जे आता पुढे आपण डिस्कस करणार आहेत, सगळे कंपाऊंड्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर्स, अमाइन्स, अमाइड्स, सगळे डिस्कस करतो. हे फंक्शनल ग्रुप्स. काय ते? हा, जेव्हा जी काही तुमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला जर हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन एखादा फंक्शनल ग्रुप काय होतो? जॉईन होतो, तर त्या पर्टिक्युलर कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज चेंज होत असतात. काय होत असतात? चेंज होत असतात. So functional group, it contains, no doubt it contains what? Heteroatom. No doubt it contains what? Heteroatom. Okay. A part of organic
molecule which undergo change as a result of reaction is called as functional group. For example, इथं CH3 सिंगल बॉन्ड CH3 होतं. त्याला जर मी क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, सनलाईट, UV लाईट किंवा सनलाईट, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, ह्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय येणार आहे, तर क्लोरीन येणार आहे. मग इथं CH3 CH2 आणि काय आला तर Cl. काय आला? CH3 CH2 काय आला तर Cl प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर HCl. ठीक आहे, तुमचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन हेटेरो ऍटम आला किंवा हेटेरो ग्रुप पण येऊ शकतो, OH पण येऊ शकतो. आणि मग तुमचा जो काय अल्केन होता आणि जो काय तुमचा अल्किल क्लोराइड फॉर्म झाला त्याच्या प्रॉपर्टीज टोटली काय येणार आहेत तर वेगळे होणार आहेत, कारण वेगळा हेटेरो ऍटम त्यामध्ये काय झाला जॉईन. सो असे जे काही हेटेरो ऍटम्स किंवा हेटेरो ग्रुप्स एखाद्या मेन पॅरेंट अल्किनला किंवा अल्काइनला काय होतात, जॉईन होतात. नको खाऊस, पोट दुखतं, तर त्याला आपण फंक्शनल ग्रुप्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? सो अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, a part of organic molecule which undergo change as a result of reaction is called as functional group. In the above illustration, OH is a functional group of the present propanol. आता इथं above example मध्ये हा above example बघा. इथं काय आहे, हा CH3 CH2 CH2 OH आहे. कोण आहे हा? OH. आता हा OH याला सोडियम मेटल बरोबर ट्रीट केलं तर हा O- असते आणि H काय असते तर प्लस, आणि सोडियम प्लसच असते कारण तो इलेक्ट्रॉन लॉस करत असतो. सो प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. सो कोणाच्या मध्ये चेंज झाला? OH मध्ये. सो इट इज अ फंक्शनल ग्रुप. जेव्हा रिॲक्शन घडत असताना तो फंक्शनल ग्रुप रिमूव्ह होतो, नवीन जॉईन होतो, त्याला काय म्हणतो आपण? फंक्शनल ग्रुप. A part of organic molecule which undergo change during a chemical reaction is called as what? Functional group. हे बघा, ह्यापेक्षा इंटरेस्टिंग सांगते. जे काय तुमचं पॅरेंट आहे, नॉर्मली कार्बन हायड्रोजन पॅरेंट असणार आहे, ते सोडून एखादा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन हेटेरो ऍटम किंवा हेटेरो ग्रुप काय झाला असेल, जॉईन झाला असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप जॉईन झाला, आणि त्याच्यापासून त्याचं नाव त्या कंपाऊंड फॉर्म होतं, फंक्शनल कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, हा जो आहे हा प्रोपेन होता, प्रोपेनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन अल्कोहोल आला म्हणून प्रोपेनॉल झाला. हा काय झाला? हा फंक्शनल ग्रुप OH, अल्कोहोल. फंक्शनल ग्रुप OH, अल्कोहोल असं. सो inspection of structure of various organic compound tells us that there are large variety of functional group present in them. आपण जसं जसं स्ट्रक्चर शिकत गेलो, हे बघा, सगळ्यात पहिला तर आपण जेव्हा मॅटरला क्लासिफाय केलं ते प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स म्हणून क्लासिफाय केलं. मग प्युअर सबस्टन्सेसला क्लासिफाय करताना एलिमेंट्स आणि काय केलं तर कंपाऊंड्स. खूप वर्षापर्यंत कंपाऊंड्सचं असं काही वेगवेगळे प्रकार नव्हते, पण आफ्टर सर्टन टाइम काय झालं की असं दिसलं की CH असणारे कंपाऊंड्स खूप खूप जास्त वाढले, म्हणून आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं डिस्कस करायला लागलो. आणि मग त्याची केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कारण का तर जसं टाइम गेलं तसे असे म्हणजे ग्रुप्स इव्हॉल्व्ह झाले. पॅरेंट तर सेम आहे, CH बॉन्ड तर आहे, कार्बन कार्बन चेन तर आहे, CH बॉन्ड तर आहे, पण ते सोडून अजून थोडे थोडे हेटेरो ऍटम्स त्यामध्ये काय होते तर जॉईन. So that is their saying कि inspection of structure of various organic compound tells us that there are large variety of functional group present in them. The second method of classification of organic compound is based on nature of the functional group present. So the resulting individual class is called as family. फॉर एक्झाम्पल, अल्केनची फॅमिली, अल्किनची फॅमिली, अल्काइनची फॅमिली, अल्कोहोलची फॅमिली, अल्डिहाइडची फॅमिली, कार्बोक्सिलिक ऍसिडची फॅमिली. का तर नंबर ऑफ कार्बन ऍटम फक्त चेंज होत जाणार आहेत, किंवा जो काही फंक्शनल ग्रुप आहे त्याची पोझिशन काय होईल तर चेंज. फाईन. आफ्टर द कॉन्स्टिट्युएंट फंक्शनल ग्रुप, फॉर एक्झाम्पल फॅमिली ऑफ अल्कोहोल, फॅमिली ऑफ हॅलोजन्स असं आपण म्हणणार आहे. मग ते फॅमिली डिस्कस करण्यासाठी आपल्याला होमोलॉगस सिरीज माहित असायला पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल ना होमोलॉगस सिरीज बद्दल 10वी मध्ये. व्हॉट इज होमोलॉगस सिरीज? हा, होमोलॉगस सिरीज मध्ये दे आर ऑफ सेम फॅमिली. होमोलॉगस सिरीज, जर मी अल्केनची होमोलॉगस सिरीज म्हटलं तर अल्केन ही फॅमिली झाली. काय झाली? अल्केन. अल्केन नाव झालं फॅमिलीचं. मग त्यामध्ये एक कोण आहे? मिथेन. नेक्स्ट कोण आहे?
इथेन. नेक्स्ट कोण आहे? येस, प्रोपेन. नेक्स्ट कोण आहे? ब्युटेन. ब्युटेन नंतर न कोण आहे? पेंटेन. नाही नाही, बेन्झिन कसं आहे? बेन्झिनला रिंग असायला पाहिजे, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असायला पाहिजे. सी, होमोलॉगस सिरीज म्हणजे अशी सिरीज ज्यामध्ये सेम फॅमिलीचे कंपाऊंड असतात. हा, सेम फॅमिलीचे कंपाऊंड असतात, म्हणून त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतंय? सेम. काय सेम असतंय? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे इथं 1 टाकलं तर हे येणार, 2 टाकलं तर हे येणार, 3 टाकलं तर हे येणार, 4 टाकलं तर हे येणार, 5 टाकलं तर हे येणार असं. आणि each consecutive member differ by what unit? CH2 unit. Each consecutive member differ by what unit? CH2 unit. Each consecutive member differ by what unit? CH2 unit. दर consecutive member कशाने शिफ्ट झालेला असतो? CH2. CH2 म्हणजे त्याचा मास किती असणार आहे तर 14 युनिफाईड मास. काय मास असतो? हा, मग त्यांचा डाऊन द ग्रुप त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होतात का? फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. मास वाढला तर स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट चेंज होतो, पण केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाही. So homologous series are those in which a single family is arranged in such a way that each consecutive member differ by what unit? CH2. Their general molecular formula is same. Their general molecular formula is same. Each consecutive member differ by what unit? CH2, that is 14 unified mass. Their physical properties varies gradually, but their chemical properties are similar because they belong to same family. Because they belong to same family. फॉर एक्झाम्पल, आता जर मी अल्डिहाइड घेतलं, काय घेतलं? अल्डिहाइड. सो अल्डिहाइड मध्ये सगळ्यात बेसिक असतो फॉर्मल्डिहाइड, HCHO. हा कोण आहे तर? हा फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड. नेक्स्ट CH3CHO. हा कोण आहे सांगा? ऍसिड अल्डिहाइड. नेक्स्ट हा कोण आहे सांगा? CH3CH2CHO. हा कोण आहे? प्रोपियॉन अल्डिहाइड. नेक्स्ट हा कोण आहे? CH3CH2CH2CHO. ह्याला आपण कसला अल्डिहाइड म्हणतो? ब्युट्रा अल्डिहाइड. काय हा? ब्युट्रा अल्डिहाइड. मग आता दर मेंबर जर बघितला तर किती युनिटचा डिफरन्स आहे? CH2. कॉन्सिक्युटिव्ह मेंबर, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे हा 1 कार्बनचा, हा 2 कार्बनचा, हा 3 कार्बनचा, हा 4 कार्बनचा, 5 कार्बनचा, असं एक एकनच वाढायला पाहिजे. ह्यांचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतं? सेम. ह्याचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CnH2n. काय असते तर? O. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम. Each consecutive member differ by CH2 unit. CH2 unit म्हणजे 14 unified mass. So, and down the group their physical properties vary, but their chemical properties remains the same. मग असे जेवढे काय आपल्याकडे फॅमिलीज आहेत, आपण टोटल ना 19 फंक्शनल ग्रुप डिस्कस करायचे. किती फंक्शनल ग्रुप डिस्कस करायचे? 19. आता त्या 19 मधले आपण शिकायचे किती आहेत? तर जो हायड्रोकार्बन्स टॉपिक आहे, हा पुढचा जो टॉपिक आहे हायड्रोकार्बन्स आहे. हायड्रोकार्बन्स मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? अल्केन. नेक्स्ट काय डिस्कस करणार आहे? अल्कीन. नेक्स्ट काय डिस्कस करणार आहे? अल्काइन आणि बेन्झिन. बेन्झिन म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड्स. हे 4. आता बेन्झिनला काय आपण फॅमिली कन्सिडर करत नाही, अल्केन, अल्किन, अल्काइनला फॅमिली कन्सिडर करतो. मग 11वी झाल्यानंतर लगेच 12वीला हॅलो अल्केन्स अँड अरेन्स बघणार आहे आपण. म्हणजे हे एक फॅमिली झाली हॅलो अल्केन्स आणि अरेन्सची. त्यानंतर ना त्याचा पुढचा टॉपिक आहे तो अल्कोहोल, फिनॉल्स आणि काय आहे तर इथर्स. हे 3 फॅमिली झाले. नेक्स्ट कोणता टॉपिक बघणार आहे? अल्डिहाइड, कीटोन्स, कार्ब ऑक्झिलिक ऍसिड. जरी
हा, आणि नेक्स्ट टॉपिक कोणता बघणार आहे तर अमाइन्स. मला सांगा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अजून हे अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत ना, ह्यामध्ये तुम्ही ईस्टर, अमाइड्स, ऍसिल क्लोराइड्स बद्दलही डिस्कस करता. मग त्याचे प्रिपरेशन मेथड्स बघताय आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीज बी काय करताय तर डिस्कस. म्हणजे बघा हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. टोटल फॅमिलीज किती आहेत म्हटलं मी तुम्हाला? 19. त्या 19 फॅमिलीज मध्ये आपण 14 फॅमिलीज बद्दल डिस्कस करणार आहे. मग 14 फॅमिलीज बद्दल डिस्कस करताना काय, सगळ्यात पहिला आपण इंट्रोडक्शन बघतो, मग त्याचं क्लासिफिकेशन बघतो, मग नॉमेनक्लेचर डिस्कस करतो. आता ह्या पुढं फंक्शनल ग्रुप झालं की आपला नॉमेनक्लेचर खूप मोठा पॉइंट आहे, कारण त्यांनी काय केले, 11वीला सगळ्यांचे नॉमेनक्लेचर डिस्कस केले. म्हणजे 12वीला त्यांनी दर याचे वेगवेगळे नॉमेनक्लेचर्स दिलेलेच, 11वीला सगळे नॉमेनक्लेचर्स डिस्कस केले. मग नॉमेनक्लेचर्स नंतर प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे हॅलो अल्केन जर आहे तर तो हॅलो अल्केन मी कोणाकोणापासून बनवू शकते. आणि मग फिजिकल प्रॉपर्टीज, परत स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सगळं सॉल्युबिलिटी वगैरे ना. मग केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे हॅलो अल्केन पासून मी काय काय बनवू असं. हे पण असंच असते, अल्कोहोल जरी म्हटला तर सेम, पहिला काय इंट्रोडक्शन, मग काय क्लासिफिकेशन, मग काय नॉमेनक्लेचर, मग काय प्रिपरेशन, मग काय फिजिकल प्रॉपर्टीज, मग काय केमिकल प्रॉपर्टीज, मग काय युजेस. सो पुढचा जो पॉइंट आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कशाचा तर फंक्शनल ग्रुप्स. पण होमोलॉगस सिरीज म्हणजे काय समजलं तुम्हाला? हा, दर फॅमिली जी आहे, फंक्शनल ग्रुपची फॅमिली जी आहे ती किती मेंबरना डिफर करते? CH2 च्या मेंबरना डिफर करते, 14 युनिफाईड मास. त्यामुळे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज व्हॅरी होत जातात, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर राहत जातात. So a family of functional group in turn comprises different homologous series, a series of compound of same family in which each member has the same type of carbon skeleton and functional group and differ from the next member by a constant difference of how much? One methylene group. In its molecular and structural formula is called as homologous series. काय म्हणतो आपण ह्याला? And individual members of homologous series is called as homolog. Single. Methane homolog, ethane homolog. कोणाचा homolog आहे? अल्केन फॅमिलीचा. अल्कोहोल घेतला, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, ही अल्कोहोल फॅमिली झाली. मग मिथाइल अल्कोहोल homolog, इथाइल अल्कोहोल homolog. So all the members or homologs of such series are represented by the same general formula. So the members of particular homologous series possess similar chemical properties. Chemical properties म्हणजे रिएक्टिव्हिटी काय असते? सेम. हा, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, those vary gradually in their physical properties. Vary, हा, वेरी नाही आहे, हा करेक्शन करा. त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज ग्रॅज्युअली काय होत असतात? व्हॅरी. लाईक त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट वाढत जातं, सॉल्युबिलिटी कमी होत जाते, डेन्सिटी वाढत जाते. ओके, सो देर आर सर्टन एक्झाम्पल्स पुढच्या कुठच्या चार्ट मध्ये दिलेले असणार आहे. हे बघा, हे होमोलॉगस सिरीज आहे अल्डिहाइडची, आपण ड्रॉ केली आता. अल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड, ऍसिटल्डिहाइड, प्रोपिओनल्डिहाइड, ब्युट्रोअल्डिहाइड आणि वेल्ड्रा अल्डिहाइड. उद्या फंक्शनल ग्रुप स्टार्ट करणार. काय स्टार्ट करणार? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फंक्शनल ग्रुप, आणि हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, आणि हे टॉपिक्स आल्याशिवाय 11वीचे 4 टॉपिक येणार नाही, जे विथ 12वीचे 4 टॉपिक येणार नाही, जे विथ ऑप्शन किती मार्काला आहेत? 25.